एकीकडे तुम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात गेलेला तर दुसरीकडे जनतेच्या न्यायालयात उतरलेला आहात। आज या महापत्रकार परिषदेमधून काय काय पाहायला मिळणार? आम्ही सुप्रीम कोर्टाची तर लढाई लढत आहोत, ती लढणार आहोत, पण सुप्रीम कोर्टाची लढाई लढताना इट विल टेक अ टाइम। ही एक मोठी प्रोसेस असणार आहे। दरम्यानच्या काळात मध्येच इलेक्शन येत आहे। मला असं वाटतं की फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च फर्स्ट वीकला कधी आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी लोकांपर्यंत एक भूमिका जाणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने एक काय म्हणता येईल एक भ्रम तयार केला जातो शिंदेकडून की आम्ही कसे सच्चे आहोत, आम्ही कसे सत्यवादी आहोत वगैरे वगैरे, आणि नार्वेकर एका चुकीच्या गोष्टीला राजकीय अधिमान्यता, कायद्याची अधिमान्यता देण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या अधिमान्यता कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यासाठी आणि सत्य काय आहे, 2018चं प्रोसिडिंग काय आहे, घटना काय आहे, त्याचे ठराव काय आहेत, खरंच ते ठराव झाले होते की नव्हते, आमच्याकडे लोकशाही पद्धतीने काम झालं की नाही, जर 2019ला जर नव्हतो जर आम्ही 2018ला व्हॅलिड नव्हतो तर 2019ला आमचा एबी फॉर्म का वापरला गेला, का अमित शहा आमच्याशी चर्चा करायला आले, मग अमित शहांनी तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करायला पाहिजे होती, श्रीकांत शिंदेशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचे जे 2-4 बोलघेवडे जे रोज दिसतात कॅमेऱ्याच्या समोर ते 3 लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती। का बरं मातोश्रीचे उंबरे का झिजवले तुम्ही? 2018ची घटना जर तुम्हाला मान्य नाही तर मातोश्रीचे उंबरे 2019ला अमित शहांनी का झिजवले? इतका व्हॅलिड आणि इतका भरभक्कम प्रश्न आहे आणि याच सगळ्या प्रश्नांना घेऊन काही कागदपत्रांच्या सह इथे खूप सारे वकील जमलेले आहेत, ज्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे सायटेशन, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट्स, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने स्पेशली शिवसेनेच्या संबंधाने दिलेली गाईडलाईन या सगळ्यांना धुडकावून लावत भाजपाची पोळी खाल्लेल्या नार्वेकरांनी भाजपाची टाळी कशी वाजवली आहे याचा पर्दाफाश करण्यासाठी आजचे वाटावा म्हणून निर्णय दिलेला नाही असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले होते आणि आता या पत्रकार परिषदेनंतर त्यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार। मग जर कुणाला बरं वाटावं म्हणून जर त्यांनी निर्णय दिला नाही तर त्यांच्या निर्णयाने इतके सुखावून ढोल ताशे का वाजत होते बरं? एकीकडे ढोल ताशे वाजत होते आणि दुसरीकडे नार्वेकरांना कमालीचे साध्यातले साधे बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स जाऊन सामान्य लोक सुद्धा शिव्याशाप का देत होते? का जीवाच्या आकांताने आक्रोश करून शाप देत होते? शाप लोक हे का होत होतं? कारण नार्वेकरांनी घेतलेली भूमिका ही कुठल्याच कायद्याच्या, नार्वेकरांनी दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून पाडलाय हे मत आहे सगळ्यांचं। शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही वकील उपस्थित असणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोर जी सुनावणी होती तेव्हा उपस्थित असणार आहे। असीम सरदे यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठले महत्त्वाचे वकील आजच्या पीसीला असणार आहेत का? कामतही असतील आणि बरेच वकील असतील। या वकिलांच्या सोबतच काही रिटायर्ड जज असतील, काही वेगवेगळ्या कमिशन्सचे लोक असतील आणि भूमिका मांडली जाईल। काही महत्त्वाचे पुरावे सादर केले जातील, काही महत्त्वाचे संदर्भ दिले जातील, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या जाणीवपूर्वक शिंदे गटाकडून पुढे येऊ दिलेल्या नाहीत त्याही दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि आपण बघाल की कशा पद्धतीने एक भ्रमजाल पसरवण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला गेला, ते भ्रमजाल तोडण्यासाठीची ही महापत्रकार परिषद। न्यायाची अपेक्षा करताय, सुप्रीम कोर्टाकडून किती आशावादी आहात? सुप्रीम कोर्टाची तर लढाई आम्ही लढूच म्हटलं ना, पण त्याला वेळ लागेल। त्याच्या आधी आता एक महिन्यात तर सुप्रीम कोर्टाचं होणार नाही। अहो, नार्वेकर सारखा माणूस जिथे 1-1.5 वर्ष बॉल खातोय याचा विचार करा की टुक 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 एकही रन काढायची नाही, नुसतेच बॉल खायचे, हे जे सगळं चाललेलं आहे या सगळ्यांमध्ये 1-1.5 महिना जर इलेक्शन लागत असेल तर लोकांच्या समोर एक भूमिका गेली पाहिजे आणि आम्ही भावनिक वगैरे सिंपत्तीची लाडबीट काही नाही। सहानुभूती आम्हाला जर कमवायची असती ना तर ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्र अशांत राहिला असता, राडा झाला असता। आम्ही असं काही केलेलं नाही, आम्ही खूप शांतपणे संयतपणे भूमिकांना सामोरं जातो। पाहतो की सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या आणि जनतेकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करतो। जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो शिंदे गटाकडून आणि तोच दूर करण्यासाठी जनतेकडून आम्ही हे महापत्रकार परिषद